नमस्कार, अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चिकन कढई बनवायला खूप सोपे आणि झटपट होते। टेस्ट तर अप्रतिम। हॉटेल सारखं मस्त टेस्टी चिकन कढई कसं बनवायचं ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। चिकन कढईसाठी मसाला बनवू। प्रथम पॅन मध्ये 2 लाल सुकी मिरची टाकायची, 1 चमचा जिरे, 1 चमचा काळे मिरे, 2 तमालपत्रे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने आणि 1 चमचा कसुरी मेथी घालून सर्व छान 2 मिनिट भाजून घेऊ। हे पहा, मस्त मसाला भाजलेला आहे। थंड झाल्यानंतर मिक्सर मधून जाडसर वाटायचं। पॅन मध्ये 4 चमचे तेल गरम करायचं। एक बारीक चिरलेला कांदा घालून 2 मिनिट परतवायचं। कांदा थोडा भाजला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान परतवायचं। एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून 1 मिनिट परतवायचं। कांदा टोमॅटो छान भाजला की सुके मसाले टाकायचे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा धने पूड आणि चवीनुसार मीठ टाकून परतवायचं। मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून छान परतवायचं। पाच मिनिट झाकण ठेवून चिकन शिजवायचं। 5 मिनिटांनी झाकण काढून चिकन थोडं परतून घ्यायचं। परत झाकण ठेवून 10 मिनिटं चिकन शिजवायचं। चिकन थोडं शिजलं की आपण बनवलेला कढई मसाला 2 चमचे टाकायचा। सर्व मिक्स करून चिकन छान शिजवून घ्यायचं। थोडं पाणी ऍड केलं तरी चालेल। पहा, मस्त चिकन शिजलेलं आहे। एका पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून गरम करायचं। चौकोनी आकारात कट केलेलं शिमला मिरची आणि कांदा घालून छान 2 मिनिट परतवायचं। चिकन कढई मसाला अर्धा चमचा टाकायचा आणि परतवायचं। हे सर्व चिकन मध्ये घालायचं।
चिरलेली कोथिंबीर टाकून छान सर्व मिक्स करायचं। पहा मस्त टेस्टी चिकन कढई तयार आहे। चिकन कढई रोटी चपाती बरोबर खूपच मस्त लागते। नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज सबस्क्राईब।